हॅलो. सो मी पुन्हा आलेले आहे तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की सगळ्यात प्रथम तर मला हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ हाऊसवाईफसाठी आहे जे घरात असतात, स्वतःकडे फारसं लक्ष देत नाही आणि इतर मुलींसाठी सुद्धा आहे. त्यांना त्यांच्या कामाच्या दगदगीमध्ये, जॉबमध्ये, आपल्या संसारामध्ये आपल्याकडे स्वतःसाठी वेळ द्यायलाच जमत नाही. अशा फिमेलसाठी हा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि ऑल्सो मेल सुद्धा हा यूज करू शकतात, जे काही मी प्रॉडक्ट आज दाखवणार आहे. तर माझं हेच मत आहे की आपण स्वतः खूप जास्त चांगलं पण नाही राहता आलं तर आपल्याला स्वतःला जेव्हा आपण आरशात बघू तेव्हा आपल्याला आवडलं पाहिजे. आपण इतकं तरी बेसिक आपण डे टू डे लाईफमध्ये राहायलाच पाहिजे. आणि स्पेशली जे हाऊसवाईफ आहे ते दिवसभर घरकामामध्ये स्वतःला इतकं गुरफडून ठेवतात की स्वतःकडे अजिबातच लक्ष द्यायला जमत नाही. यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणतेच महागडे प्रोडक्ट्स घ्यायची गरज नाहीये. जर तुम्हाला अजिबात इन्व्हेस्ट नसेल करायचं कोणत्या प्रोडक्ट्समध्ये, कोणत्या फेशियल्समध्ये, कोणत्या स्किन केअरमध्ये, नॉर्मल जे घरगुती पण गोष्टी आहेत ना, जसं राईस स्क्रब झालं, हनी झालं, ॲलोवेरा जेल झालं, नॉर्मली इतकं बेसिक जरी केलं ना तरी बास, खूप जास्त होईल. सो माझ्याकडे हा एक प्रोडक्ट आहे. मी तर हा कॅन्टीन मधून घेतला होता. ॲप्रिकॉट स्क्रब आहे हा आणि गोल्ड पॅक, हे दोघं असं कॉम्बो मध्ये भेटलेलं. एकदमच ज्याला याच्यावरती स्किन केअर वरती अजिबातच इन्व्हेस्ट नाही करायचंय त्यांच्यासाठी हे 2 डब्बे आहेत. असे तुम्ही कोणताही स्क्रब घ्या, कोणताही एक पॅक घ्या, बस एवढं असं मिनिमल हे स्किन केअर असं असणार आहे. आणि आठवड्यातून एकदा किमान, मी तर बोलते की आठवड्यातून एकदा फक्त इतकासा टाइम 10 मिनिटं फक्त तुम्हाला देता आलं ना तरीही तुम्ही कधी जेव्हा मेकअप कराल ना ती पूर्ण तुमची स्किन इतकी चांगली ग्लो करेल. तर म्हणून एक कोणताही स्क्रब घ्या, तुम्हाला ॲप्रिकॉटच नाही भेटलं तर कोणताही दुसरा एव्हर यूजचा असतं. एकदम मला नाही वाटत की हा 350 पेक्षा जास्तच्या प्राइसचा असेल. आता हा एकदम कॉम्बो पॅक मध्ये भेटलेला, यावर प्राइसच नाहीये कारण त्याचा बॉक्स मी फेकून दिलाय. ठीक आहे, असं नॉर्मल कोणताही स्क्रब घ्या, नॉर्मल कोणताही पॅक घ्या, बस इतकी जरी काळजी घेतली ना तरी खूप होईल. मी तुम्हाला ते युज करून दाखवते. आता माझी स्किन वर जरा मेकअप आहे, सो मला आधी ते काढायचं आहे. सो माझा हा मॅजिक प्रोडक्ट, तुम्ही माझा आधीचे व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला कळेल मी हे काय घेतलंय. याच्याने मी आधी क्लीन करेन माझा पूर्ण फेस. लगेचच तुम्हाला फरक दिसत असेल. मी हे का यूज करते कारण की याच्यामध्ये मी भरभरून सगळे चांगले इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, मला हवे तितके आणि स्किनला सूट होतील तितके. ठीक आहे, तर हे काय करताना डायरेक्ट आपण जर वॉटर लावला आपल्या स्किनला, ठीक आहे, आणि मग आपला मेकअप काढायला घेतला तर ते आपल्या स्किनला इतकं डॅमेज कॉज करू शकतं ना. आणि महागडे प्रोडक्ट्स घेतले तर ते इफेक्ट तर चांगले शो करतात पण आफ्टर ऑल दे आर केमिकल बेस्ड. तर हे काय वाईट काम करते सगळंच. इट इज डुईंग इट्स जॉब राईट. सो मी हा माझा घरगुती मल्टीटास्किंग असा जेल बनवलेला आहे. सगळा मेकअप प्रोडक्ट बघा किती इझिली आणि छानपैकी काढतो. काजळ म्हणू नका, लिपस्टिक स्टेन म्हणू नका, दिवसभराचा थकवा सगळं सगळं एकदम छानपैकी निघून जातं. ठीक आहे, सध्या माझ्या चेहऱ्यावर कोणतीच पिंपल नाहीये. पण हे जे तुम्ही मास्क तुम्हाला दिसत असाल ना, तर हे मी ते ओमनी जर यूज करते ना पिंपल्स घालवायच्यासाठी, तर ते बस पिंपल काढता काढता थोडासा डार्क पापुद्रा बनवते ते आणि मग ती एक लेअर निघते पिंपलची. बाकी पिंपल नाही येते. पण मला एवढे दिवस असं वाटत होतं की जरा स्किन केअर तुम्हाला दाखवून झालंय, पण आता जरा आपण म्हणजे नॉर्मल स्क्रब हे ते आठवड्यातून एकदा तरी कसं करायचं लो बजेटमध्ये अशी थोडी आयडिया तुम्हाला दिली ना तर मला छान वाटेल की मी काहीतरी युजफुल असं बनवलंय. असं हे चांगलं मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझं जेल आणि शेवचे वाईप्स या दोघांनी त्यांचा जॉब केलेला आहे. आता व्यवस्थित चेहरा क्लीन झालेला आहे, सगळा मेकअप निघून गेलेला आहे. आता मी हा स्क्रब घेणार आहे आणि त्याला लावण्याआधी हा जो टोनर आहे त्याच्याने फक्त मी माझा चेहरा ओला करणार आहे. तुमच्याकडे टोनर नसेल इट्स ओके, तुम्ही नॉर्मल तुमचं टॅप वॉटर घ्या आणि चेहरा ओला करून घ्या. असं मी याच्याने पूर्ण ओलं करून घेतलेलं आहे. कधीतरी मी याच्याने यूज करते, नाहीतर नॉर्मल माझी स्किन केअर चालूच असते. सो एवढा प्रोडक्ट बास झालाय आणि हे पण चांगलं आहे, असं काही वाईट नाहीये हे. आणि एकदम ब्रँडमध्येच गेलो पाहिजे असं काय नाही. याच्याने तुम्हाला छान स्क्रब करून घ्यायचंय आणि अजिबात मानेचा भाग हा सोडू नका. असं हे तुम्हाला चांगलं 10 ते 15 मिनिटं स्क्रब करून घ्यायचंय. ठीक आहे, छान मी 10 मिनिटं स्क्रब करून घेतलेला आहे आणि आता एक क्लीन वाईप घेणार मी आणि एक्सेस पुसून घेणार आहे. जास्त घसा आपण स्किन घासू नका. आपण आपल्या स्किनवर जस्ट एक जेंटल मसाज करतो, भांडी नाही घासतो. सो जेंटली एकदम क्लीन करा, सगळी आपली डेड स्किन ही निघून जाईल. ठीक आहे, सगळं क्लीन करून घ्या व्यवस्थित.
लगेच तुम्हाला तुमची स्किन अशी सॉफ्ट दिसायला लागेल थोडीशी. लिप्स पण त्याबरोबर स्क्रब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे मान विसरू नका, ठीक आहे. कारण की आपण त्याला सगळ्या प्रोसिजर्स मध्ये इग्नोरच करत असतो मोस्टली. सो मान विसरू नका त्याच्यामध्ये. आता हे मी व्यवस्थित क्लीन करून झालेलं आहे. हात पण क्लीन करून घ्यायचे, ठीक आहे. आता मी हा पॅक घेणार आहे. बसणार पाठ, ठीक आहे. एवढा असं मी युज केलाय, ठीक आहे. सो हे घ्यायचं असं हातावर घ्यायचं प्रोडक्ट चांगलं असं, ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडं टोनर ऍड करते मी, कारण की मला इतकं क्रीमी असं इतकं जरा जास्त थिक येते तेवढं नकोय. एरवी मी काहीतरी अशी एक हे घेत असते वाटी किंवा, आणि त्यात करते. पण आता घाई घाईमध्ये तुम्हाला दाखवते. आणि जस्ट एक लेप लावायचा आहे तुम्हाला सगळीकडे, ठीक आहे. पूर्ण चेहऱ्याला हे छान पैकी लावून घ्यायचं असं. ब्रश पाहिजे असेल तर ब्रश युज करा, पण मी जसं स्टार्टिंगला बोलले की मी हा व्हिडिओ नॉर्मल जे हाऊसवाईफ आहे त्यांच्यासाठी बनवलाय. ते ब्रश इतकं सगळं वेस्ट ऑफ टाइम वाटेल त्या सगळ्यांना. हे असं ब्रश घ्या वगैरे, तर असं व्यवस्थित लावा. मान मिस होता कामा नये. सगळीकडे असं लावून झाल्यावर आपल्याला 10 ते 15 मिनिटं ते वाळेपर्यंत वाट बघायची आहे आणि मग त्याला क्लीन करून टाकायचं आहे. बस इतकं जरी आठवड्यातून एकदा केलं ना तरी पण आपल्याला स्वतःसाठी काहीतरी केल्याचा आनंद मिळेल आणि इतरांनाही आपल्याकडे बघायला चांगलं वाटेल. मी असं नाही बोलत की आपण सगळे खूप घाण दिसता आणि आपल्याला या सगळ्याची गरज आहे, अजिबात नाही. तुम्ही सगळे खूप, आपण सगळे सुंदर दिसतो जसं देवाने आपल्याला बनवलंय. आपण खूप जास्त चांगले आहोत, पण आपण त्याच्यामध्ये थोडंफार असं काय केलं ना तर आपल्याला सुद्धा बरं वाटेल आणि ज्याच्यासाठी आपण करतोय त्याला पण बरं वाटेल. म्हणजे आपल्या नवऱ्याला आपल्याला बघायला बरं वाटेल, आपल्या आई वडिलांना आपल्याला बघायला बरं वाटेल, आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्याला बघायला बरं वाटेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण जेव्हा आरशासमोर उभं राहू ना तेव्हा आपल्याला स्वतःला बघायला खूप जास्त बरं वाटेल. एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल. फक्त स्किन आपली व्यवस्थित असली तरी इतकं फरक जाणवू शकतो. हो, एकदा ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला काहीतरी फरक जाणवला की नाही. हे एक्स्ट्राचं वाया नाही जाता कामा. हे इथे मी अशा हाताला लावून टाकते. काहीच प्रोडक्ट वाया नको जायला, भलेही किती स्वस्त प्रोडक्ट असू दे किंवा काही असू दे, ठीक आहे. आता मी 10 ते 15 मिनिटं वाट बघणार आहे आणि जेव्हा ते वाळेल तेव्हा मी तुम्हाला पुसून दाखवते, ठीक. आता छान पैकी वाळून गेलेला आहे. आता मी नवीन वाईप घेतलेला आहे आणि पुसून काढते. जास्त पण ड्राय नाही होऊ द्यायचा, पुसून टाकायचं ते, ठीक आहे. आणि आपल्या स्किन मधला वॉटर आपल्याला काढायचं नाहीये बाहेर. स्किन मधली जी काय डर्ट आहे ना अप्पर लेअर वरती, ती आपल्याला काढून टाकायची आहे. जसं तुम्ही माझा पहिलेचा चेहरा बघितला आणि आत्ताचा बघितला, 10 मिनिटाची प्रोसिजर आहे, फक्त 10 मिनिटाची, ठीक आहे. तुम्ही वाटल्यास 5 मिनिटं स्क्रब करा आणि 5 मिनिटं हा पॅक ठेवा, ठीक आहे. तरी तुम्हाला इतका जर डिफरन्स मिळत असेल तर का नाही, नका करू अजिबात कंटाळा. स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, ठीक आहे. आणि स्वतःच्या प्रेमात पडा परत एकदा, ठीक आहे. परत त्या कॉलेज डेज मध्ये जा, आपण कशा दिसत होतो ते फोटोज बघा, ठीक आहे. छान झोप घ्या, खूप पाणी प्या आणि छान छान हेल्दी खा आणि त्याचबरोबर थोडं फार करा फक्त, बस. आणि मग तुम्हाला दिसेल काय जादू आहे ही स्किन प्रोडक्टची आणि या सगळ्या स्किन केअरची. सो आता तुम्ही बघू शकता की माझं स्किन कशी झालेली आहे. तरी पण आता मी डायरेक्ट आंघोळ करणार आहे आणि आता मी चेहरा अजिबात जास्त काय त्याच्यावरती फेस वॉश वगैरे असं काही नाही लावणार आहे. आता फक्त पाण्याने वॉश करेन आणि त्यानंतर ही जी माझी अल्टिमेट मसाज क्रीम आहे ही मी लावून ठेवेल त्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये खूप जास्त कूलिंग इन्ग्रेडियंट्स आहेत, लाईक ॲलोवेरा, रोज वॉटर असं काहीतरी त्यात टाकलेलं आहे. तर मी आता खूप स्क्रब केलंय आणि पॅक लावले तर माझी स्किन खूप जास्त एक्साइटेड स्टेजवर गेली असेल. म्हणून त्याला काम डाऊन करायला मी त्याच्यावरती फक्त एक चांगला लेअर, मसाज नाही करणार, फक्त अशी स्प्रेड आउट करेन ही माझी क्रीम जी मी बनवलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी वॉश ऑफ करेन आफ्टर 1 to 2 आवर्स, त्यानंतर मग आपलं रेग्युलर नॉर्मल रुटीन तुम्ही करू शकतात. नाहीतर तुम्ही तसेही ठेवू शकतात ॲलोवेरा जेल जर तुमच्याकडे असेल तर. सो फक्त तेच ठेवा आणि रात्री मॉइश्चरायझर लावा आणि झोपून जा. ही जी सगळी प्रोसिजर तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा केली ना, फॉर एक्झाम्पल लेट्स से संडेला केली तर रात्रभर ते ॲलोवेरा राहू द्या आणि नेक्स्ट डे मॉर्निंग पासून तुम्ही परत तुमच्या लढाईला लागा, कामाला लागा. पण एकदा ट्राय करा हे स्वतःकडे लक्ष देणं. आणि हे 2 प्रोडक्ट 350च्या वर पण नसते, त्याच्या आत असतील हे. तर हे घ्या, ट्राय करा आणि मला सांगा की हे युजफुल होतं का. एक तरी तुमच्यामधनं बघणारी बाईने सपोज हे केलं ना तर माझा हा व्हिडिओ बनवणं एकदम सार्थक होऊन जाईल की हा एकतरी बाईंनी परत स्वतःकडे लक्ष द्यायला स्टार्ट केलं. सो काळजी घ्या स्वतःची. सुंदर आहात तुम्ही, अजून सुंदर व्हा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तोपर्यंत बाय.